नमस्कार मंडळी, दिव्यात जायका घरामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत काजू मसाला. काजू मसाला करण्यासाठी आधी पेस्ट तयार करून घेऊया. कांदा आणि काजू मी उकडायला ठेवलेले आहेत. ते ट्रान्सपरंट होईपर्यंत उकडून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता माझा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत मी उकडून घेतलेला आहे. त्यानंतर त्याला काढून घेऊन त्याला थंड करून मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याची चांगली पेस्ट अशी करून घेणार आहे. ओबडधोबड अजिबात ठेवायची नाही, कारण की बारीक पेस्ट झाली तर ती खायला चांगली लागते. तुम्ही बघू शकता की किती व्यवस्थित आणि फाईन पेस्ट झालेली आहे एकदम. त्यानंतर आता आपण भाजीची तयारी करूया. कढईमध्ये तेल ठेवून काजू त्यात टाकून चांगले खरपूस होईपर्यंत त्याला तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती सोनेरी कलर येईपर्यंत मी खरपूस असे तळून घेतलेले आहेत. मग त्यानंतर आपण त्याच्यात ते काढून घ्यायचे. काढून घेतल्यानंतर आता त्याच तेलामध्ये जे काय आपल्याकडे अवेलेबल आहेत ते खडे मसाले टाकायचे. मी इथं लवंगा, तमालपत्र वगैरे टाकलेलं आहे. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. त्याला चांगलं परतून घ्यायचं सोनेरी कलर येईपर्यंत. तुम्ही बघू शकताय की आता किती छान असा सोनेरी कलर आलेला आहे कांद्याला. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची, म्हणजे काय जरा चवीला भारी लागतं हो, काय नाही बाकी. त्यानंतर मीडियम साईजचे टमॅटो टाकायचे आणि त्याच्यावरती मीठ टाकायचं आणि ते त्याला 2 मिनिटं शिजायला ठेवायचं झाकण ठेवून. आता ते 2 मिनिटांनं बघते आहे, एकदम छान असं गुळगुळीत टमॅटो आपला शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता किती असं मऊसूत झालेला आहे टमॅटो. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. मी लाल मिरची पावडर टाकली आहे, हळद टाकली आहे, त्यामध्ये गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले त्याच्यात टाकू शकता, तुम्हाला जे कोणते आवडतात ते. त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघू शकता आता किती छान कलर दिसतोय त्याचा, एकदम कलर असा भारी दिसतोय ना. आणि त्यानंतर आपल्याला ती पेस्ट टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ती पेस्ट चांगली 1-5 मिनिट शिजू द्यायची बारीक गॅसवरती. शिजून घेतल्यानंतर आपल्याला ते जे काय काजू तळून घेतलेले होते ते सगळे काजू याच्यामध्ये टाकायचे. तुम्ही बघू शकता मी आता सगळे काजू टाकून घेतलेले आहेत. ते काजू टाकून घेऊन मिक्स करून घ्यायचे. आता भाजीला कसला भारी कलर आला आहे बघा ना तुम्ही. आणि कोथिंबीर टाकून त्याला गार्निशिंग करायची आणि आपले तयार आहे काजू मसाला. आवडले असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.